आता थेट आपण सावनेरमध्ये जाऊयात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत. आणि आपण मागे राहून जातो. टोटका म्हणजे गमतीचा भाग सांगतोय ना, तो कोणाला वाटेल टोटका, पण आपण दाखवून दिलाय. सावनेर आपण यापूर्वी जिंकलेलो आहोत आणि जेव्हा आपण हारलोय तेव्हा काही मतं आपले कधी कमी नाही झाले, आपले मतं वाढतच गेले आहे. त्यामुळे एक मोठी ताकद आपली आहे. मागच्या काळामध्ये आपण नगरपालिकांमध्ये प्रचंड यश हे या ठिकाणी मिळवलं आहे. आता नुकतंच ग्रामपंचायतमध्ये अतिशय चांगलं यश हे सावनेरमध्ये तुम्ही मिळवलं. त्यामुळे निवडून येण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. एकत्रितपणे आणि आत्मविश्वासाने जर तुम्ही समोर गेलात तर मला विश्वास आहे की या ठिकाणी आपण 11 जागा जिंकलो, पण एक जागा अजून राहिलेली आहे. ती 12वी जागा देखील या 2024च्या निवडणुकीमध्ये आपण निश्चित जिंकून दाखवू. मगाशी डॉक्टर साहेब म्हणाले की आता मी लढणार नाहीये. ते का म्हणाले तुमच्या लक्षात आलं नाही. तुम्ही इतिहासामध्ये जातच नाही. असं आहे की इतिहासामध्ये जाऊन बघितल्यानंतर जेव्हा जेव्हा धनानंद हा सत्तेने अंध झाला आणि धनानंदाची सत्ता निरंकुश झाली, त्यावेळी चाणक्य पैदा झाला आणि त्या चाणक्याने चंद्रगुप्त तयार केला आणि धनानंदाला खाली आणले. आता चाणक्याचं काम हे डॉक्टर पोद्दार करणार आहे आणि चंद्रगुप्त जो आहे तो तुमच्यातलाच आहे, कोणीही बाहेरून येणार नाहीये. त्यामुळे तुम्ही अर्धी एनर्जी तुम्ही याला आणताय का त्याला आणताय का याच्यात जी वाया घालवता, त्यापेक्षा ती एनर्जी जनसंपर्कामध्ये घालवा तर त्याचा फायदा जास्त होईल. पक्षाची दारं खुली आहे. ज्याला यायचं आहे तो येईल, पण आला म्हणजे तिकीट असं होत नाही. या ठिकाणी माननीय अध्यक्ष आहेत आणि मी आहे आणि आम्ही दोघंही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, सावनेरमध्ये कुठलाही नवीन प्रयोग आम्हाला करायचा नाही. हे जे इथे बसलेले लोक आहेत आणि हे जे तुम्ही समोर बसलेले लोक आहेत, हे सगळे मिळून जर ठरवतील, पण एक ठरवा, 2-4 ठरवू नका, नाही तर तुम्हीच आपापसात फायटिंग चालू कराल. सगळे मिळून जे ठरवाल तोच अंतिम निर्णय असेल. कारण यावेळी आपल्याला फायदा काय आहे, बावनकुळे साहेब ज्याच्यावर सही करतील तो फॉर्म फायनल आहे आणि बावनकुळे साहेब तुमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं की माझंही ऐकणार नाही. त्यामुळे काळजी करू नका, सगळं नीट होणार आहे. पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आज आपल्याला एक गोष्ट महत्वाची काय, आज देशामध्ये मोदीजींचं सरकार 9 वर्ष पूर्ण करत आहे आणि 9 वर्ष पूर्ण केल्यानंतर या सरकारने ज्या प्रकारे नवीन भारताची निर्मिती केली आहे, गरीब कल्याणाचा अजेंडा या भारतामध्ये राबवला आहे, ज्या भारताला अतिगरिबांचा देश म्हटलं जायचं, 2014 ते 2023 पर्यंत 24 पर्यंत 10 वर्षामध्ये अतिगरिबी आता 1% देखील कमी झाली. आता 1% देखील अतिगरिबी या भारतामध्ये नाही. ही अवस्था या भारताची माननीय मोदीजींनी आणली आहे. आणि पुढचे जे 5 वर्ष आहेत, हे पुढचे 5 वर्ष हे मोदीजी या देशाला अत्युच्च शिखरापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि म्हणून मी काल देखील प्रदेश कार्यकारिणीत सांगितलं की तुमचं सगळ्यांचं 1 वर्षाचं समर्पण हे या ठिकाणी पाहिजे. पुढचे 6 महिने या वर्षाचे आणि लोकसभेपर्यंतचे 6 महिने पुढच्या वर्षाचे. एकदा हे समर्पण तुम्ही सगळ्यांनी जर दिलं तर मग लक्षात ठेवा, आपल्याला मागे वळून पाहायची आवश्यकता नाही. 2024 साली मोदीजी एवढ्या ताकदीने येणार आहे
की त्यानंतर भारतीय जनता पक्षाला कोणी हटवू शकत नाही, कोणी हलवू शकत नाही. आणि त्यासोबत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये देखील पुन्हा एकदा आपलं सरकार आलंय. आपल्यासोबत बेईमानी झाली, आपल्या पाठीत खंजीर खुपसला, पण आपणही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आपण गनिमी कावा केला आणि पुन्हा आपला किल्ला परत आणला. पुन्हा आपला किल्ला परत आणला. ज्यांनी बेईमानी केली होती त्यांना बाजूला ठेवलं आणि जे वैचारिक मित्र होते त्यांना सोबत घेतलं आणि पुन्हा एकदा शिवसेना भाजपचं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणलं. आणि 9 महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपण निर्णय केले. शेतकऱ्यांना अवकाळीचे पैसे दिले, 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये ज्यांनी नियमित कर्ज भरलं होतं त्यांना दिले, अतिवृष्टीचे पैसे दिले, तुफानाचे पैसे दिले, गारपिटीचे पैसे दिले, सततच्या पावसाचे पैसे दिले. ज्या ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आला त्याला आपण पैसे दिले. धान खरेदी करता आपण बोनस दिला. आणि एवढंच नाही तर आता महाराष्ट्रामध्ये जसं माननीय मोदीजी 6,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये शेतकरी सन्मान योजनेत टाकतात, आता महाराष्ट्राची देखील नमो शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपये मोदीजींचे आणि 6,000 रुपये आपले असे 12,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आपण देणार आहोत. आज आपण 1 रुपयात पीक विम्याची योजना आणली आहे. 1 रुपयामध्ये. पूर्वी जो शेतकरी कर्ज घ्यायचा तोच विमा काढायचा, जबरदस्ती काढायचा. आता असं नाहीये. आता कर्ज घ्या किंवा नका घेऊ, 1 रुपयामध्ये विमा काढा, तुम्हाला सर्व प्रकारचं संरक्षण हे त्या ठिकाणी मिळेल. आणि काही अवकाळी झाली, काही अवर्षण झालं तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय. यासोबत आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज ही 365 दिवस देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. आपण सगळे फिडर हे सौर वाहिनीवर टाकतो, ज्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना दिवसा देखील त्या ठिकाणी वीज मिळणार आहे. आज आपण बघितलं असेल वेगवेगळे योजने जे आपले आहेत, महिलांकरता एसटी मध्ये 50% तिकिटामध्ये आपण सूट दिली आहे. आता महिला एसटी मध्ये 50% पैशातच प्रवास करू शकतात. आणि ज्येष्ठ नागरिक 70-75 वर्षाच्या वरचे ते तर फुकटामध्ये आता एसटी मध्ये प्रवास करू शकतात. आता त्यांना 1 पैसा देखील त्या ठिकाणी लागणार नाहीये. आज आपण निर्णय केला की आपल्या घरामध्ये मुलगी जर जन्माला आली तर त्या मुलीच्या जन्मानाचा सन्मान झाला पाहिजे. आणि म्हणून ज्या दिवशी मुलगी जन्माला येईल त्याच दिवशी ते घर लखपती होणार आहे. मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, 1 लाख रुपये मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या नावानं सरकार बाजूला काढून ठेवेल. मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याचं काम हे या ठिकाणी आज आपण करतोय. एवढंच नाही तर आज वेगवेगळ्या घटकाला तर आपण माननीय पंतप्रधानांच्या योजनेतनं घर देत होतो. SC, ST, OBC सगळ्यांना घर देत होतो. पण ओबीसीचा कंपोनंट छोटा होता. सातत्याने ओबीसी समाजाची मागणी असायची की आमचा विचार होत नाही. आणि म्हणून आपण निर्णय केला, आपण ओबीसी करता मोदी आवास योजना सुरू केली. 10 लाख घरं हे ओबीसी करता आपण या ठिकाणी बांधतो. आणि त्यातले 3 लाख घरं याच वर्षी आपण या ठिकाणी बांधतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी असो, युवा असो, महिला असो, सगळ्यांच्या कल्याणाचा कार्यक्रम आपण सुरू केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सावनेरमध्ये सध्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करतायत. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. पाहत रहा महाराष्ट्र अनलिमिटेड.